नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅव्हेट संदर्भात फार उपयुक्त आणि सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडणारी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. कारण सदरचा अनुभव हा प्रत्यक्षात मला आला असल्यामुळे तो अनुभव तुमच्याजवळ शेअर करणं आणि त्या संदर्भात कायदेशीर तरतूद काय किंवा त्याचा कायदेशीर परिणाम काय होऊ शकतो या संदर्भातली माहिती देणं मला गरजेचं वाटलं, म्हणून आजचा हा व्हिडिओ त्या लोकांसाठी. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की तुमच्या लाभामध्ये जर एखादं जजमेंट झालं असेल, दिवाणी न्यायालयाचं जजमेंट असेल किंवा दिवाणी न्यायालयाचा आदेश असेल किंवा महसूल न्यायालय, कलेक्टर ऑफिस, आयुक्त यांच्याकडचे जर जजमेंट तुमच्या बाजूने लागलेले असतील किंवा आदेश तुमच्या बाजूने लागलेले असतील आणि जर तुम्हाला अशी भीती असेल की समोरचा व्यक्ती हा अपील करून एकतर्फा आदेश घेऊ शकतो किंवा स्टे मिळू शकतो त्या आदेशावरती, अशी जेव्हा आपल्याला भीती असते त्यावेळेस आपण दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 148A प्रमाणे म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड सेक्शन 148A प्रमाणे आपण कॅव्हेट दाखल करतो. कॅव्हेटचा साधा आणि सरळ अर्थ असा असतो की कुठलाही निर्णय देण्यापूर्वी आम्हाला विचारल्याशिवाय किंवा आमचं मत जाणून घेतल्याशिवाय किंवा आमची बाजू कायदेशीररित्या ऐकून घेतल्याशिवाय कोणत्याही स्वरूपाचा स्टे किंवा टेटस्कोचा आदेश अपील प्राधिकरणाने पारित करू नये, असा त्याचा थोडक्यात अर्थ असतो. आणि अशा स्वरूपाचं कॅव्हेट दाखल केल्यानंतर तुम्हाला जर त्या समोरच्या व्यक्तीने अपील केलं असेल तर अपील केल्यानंतर सुरुवातीला त्या अपिलामध्ये त्या संबंधित अधिकाऱ्याची ही प्रथम आणि नैतिक जबाबदारी अशी असते की या अपिलामध्ये अगोदर काही कॅव्हेट दाखल झालेला आहे का, आणि कॅव्हेट जर दाखल झालेला असेल तर त्या कॅव्हेटरला म्हणजे त्याने ते कॅव्हेट दाखल केलं असेल त्या व्यक्तीला किंवा त्या पक्षकाराला प्रथम नोटीस काढणं हे त्या अधिकाऱ्यावर किंवा त्या न्यायालयावर बंधनकारक असतं. आणि त्यांचं मत जाणून घेतल्यानंतरच या प्रकरणामध्ये किती तथ्य आहे हे जाणून घेतल्यानंतरच त्या प्रकरणात स्टे द्यायचा, टेटस्को द्यायचा का प्राथमिक स्वरूपामध्ये त्या झालेल्या आदेशाला स्थगिती द्यायची हे ठरवण्याचा अधिकार त्या संबंधित न्यायालयाला किंवा त्या प्राधिकरणाला किंवा त्या सक्षम अधिकारी यांना दिलेला असतो. परंतु एका प्रकरणात असा वाईट अनुभव आला की कॅव्हेट दाखल असताना देखील त्या कॅव्हेटरला त्या सक्षम प्राधिकारी यांनी कोणत्याही स्वरूपाची नोटीस न बजावता किंवा त्याची शहानिशा न करता जे काही अपील त्याच्यामध्ये दाखल करण्यात आलं त्या अपिलाचा निर्णय हा एकतर्फी स्वरूपामध्ये घेण्यात आला. आणि त्या अपिलाचा निर्णय एकतर्फी स्वरूपामध्ये घेण्यात आल्यानंतर त्या अपिलानुसार त्याची नोंद देखील महसूल दप्तरी करून घेण्यात आली. आणि जेव्हा त्या पक्षकाराने तो सातबारा उतारा किंवा महसूल रेकॉर्ड चेक केलं तर तेव्हा त्यांना असं जाणवलं की यामध्ये आमचं कॅव्हेट असताना देखील आम्हाला कोणत्याही स्वरूपाची पूर्वसूचना, नोटीस किंवा नैसर्गिक न्यायतत्वाने जे काही व्हायला पाहिजे कायद्यानुसार ती कोणतीही प्रक्रिया ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ फॉलो न करता हा आदेश झालेला आहे. जर तुमच्या बाबतीत देखील अशी काही परिस्थिती निर्माण झाली असेल किंवा होण्याच्या विचारात असेल तर मात्र अशा परिस्थितीत तुम्हाला घाबरून जाण्याचं कोणतंही कायदेशीर कारण नाही. कारण कॅव्हेटरचा नियम असा असतो, कॅव्हेट या प्रकरणाचा नियम असा असतो की जर तुम्हाला कॅव्हेटरला नोटीस न देता जर निकाल झाला असेल, एकतर्फी आदेश झाला असेल, एकतर्फी स्टे दिला असेल तर तो दिलेला स्टे, तो दिलेला आदेश किंवा निर्णय हा कायद्याने रद्दबातल असतो. कारण त्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही त्याविरुद्ध सक्षम त्याच्यावरचे जे अपिलेट अथॉरिटी असते किंवा न्यायालय असेल त्यांच्याकडे जर अपील केलं तर त्या अपिलामध्ये त्या प्रकरणाचे मेरिट्स किंवा गुण अवगुण न बघता, त्याच्यामध्ये किती तथ्य आहे कायदेशीर हे न बघता, प्रथमतः ते जे अपील आहे ते खाली रिमांड केलं जातं आणि रिमांड केल्यानंतर तुमची अगोदर कायदेशीर बाजू ही ऐकली जाते आणि तुमची कायदेशीर बाजू ऐकून घेतल्यानंतर
त्याच्यातले गुणावगुण किंवा मेरिट्स तपासून त्यामध्ये निर्णय दिला जातो. म्हणजे थोडक्यात असं की कॅव्हेट दाखल असताना जर तुम्हाला तुमच्या विरुद्ध एक्सपार्टी आदेश झाला असेल किंवा तुम्हाला कोणतीही पूर्वसूचना किंवा माहिती न देता, नोटीस न बजावता आदेश केला असेल तर घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. तुम्ही सरळ त्या ज्या अधिकाऱ्याने आदेश केला असेल, ज्या न्यायालयाने आदेश केला असेल त्याच्या ॲपेलेट अथॉरिटीकडे अपील केल्यानंतर त्यामध्ये ते प्रकरण रिमांड केलं जाईल आणि रिमांड केल्यानंतर त्या प्रकरणामध्ये फक्त तुमची कायदेशीर बाजू काय हे ऐकून घेतल्यानंतरच मेरिटवर निकाल दिला जाईल. म्हणजे कॅव्हेट असताना जर तुम्हाला नोटीस नाही काढली आणि तुमचं जर अपील हे फेटाळलं गेलं किंवा तुमचं म्हणणं ऐकून न घेता जर तो आदेश झाला असेल तर त्या आदेशाला कायद्याने काहीही किंमत उरत नाही. हे मला या व्हिडिओतून तुम्हाला सांगायचं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती देत असतो ती अनुभवानुसार आणि कायद्यातील तरतुदीनुसार देत असतो. यामध्ये कोणत्याही व्यक्तीने वैयक्तिक सल्ला म्हणून ही माहिती गृहीत धरू नये अशी मी विनंती करतो. धन्यवाद.